नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर इयत्ता 10वी मराठी मीडियम साठी बघणार आहोत. लेसन नंबर 1 पार्ट्स ऑफ स्पीच याचा आपण पार्ट 2 बघणार आहोत. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेसन नंबर 1 चा पार्ट 1 बघितला होता, बरोबर आहे. आणि पार्ट्स ऑफ स्पीचचा काही भाग आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच जो प्रकार आहे त्याचा उरलेले जे काही शब्द जाती आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. चला, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, शब्दांच्या जाती हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता पार्ट्स ऑफ स्पीच किती शब्द जाती किती, तर 8. मागच्या व्हिडिओ बघा, 8 जाती आहे. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन अशा 8 जाती आपण डिस्कस केलेल्या आहे. त्यातल्या 4 जाती किंवा 4 प्रकार आपण 4 प्रकार बघितलेले. कोणते कोणते बघितले आपण मग, तर नाउन्स, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जो आहे की पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाची जाती, आणि मग शब्दाची जात आहे 5वी किंवा शब्दाचा जो प्रकार आहे 5वा तो आहे ॲडव्हर्ब्स. कोणता आहे, ॲडव्हर्ब्स आहे. आणि ॲडव्हर्ब्सचा मराठी अर्थ होतो क्रिया विशेषणे. एस काढला तर ॲडव्हर्ब हा शब्द होतो, आणि एस लावला तर ॲडव्हर्ब्स हा शब्द होतो. ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रिया विशेषणे आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. मग क्रिया विशेषणे किंवा क्रिया विशेषण म्हणजे काय, तर बघा, नीट बघा बोर्डवरती, या ॲडव्हर्ब्स बद्दल मी लिहून ठेवलेलं आहे, तेव्हा आपण डिस्कस करूया. मग ॲडव्हर्बची डेफिनेशन काय, तर वर्ड्स that tell us more about verbs or adjective or other adverbs are called adverbs. परत बघा, words that tell us more about verbs or adjectives or other adverbs are called adverbs. म्हणजेच काय, तर असा शब्द की जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. words that tell us more about verbs असा शब्द, वाक्यामधला असा शब्द की जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, किंवा ॲडजेक्टिव्ह बद्दल म्हणजे विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो, किंवा वाक्यामध्ये एखादा ॲडव्हर्ब आला असेल, क्रिया विशेषण आलं असेल, त्याच्याविषयीची अधिक माहिती सांगतो, अशा शब्दाला ॲडव्हर्ब म्हटलं जातं. अशा शब्दाला क्रिया विशेषण म्हटलं जातं. जो शब्द क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या एखाद्या क्रिया विशेषणाबद्दल अधिकची माहिती सांगत असेल, त्याचं वर्णन करत असेल, अशा शब्दाला ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण म्हटलं जातं. जनरली ही जे ॲडव्हर्ब्स आहे हे शक्यतो ज्या शब्दांना ly प्रत्यय लावलेला असतो किंवा लागलेला असतो अशा शब्दांना जनरली ॲडव्हर्ब्स म्हणत असतात, क्रिया विशेषण म्हणतात. म्हणजे काय, तर ज्या शब्दांना ly प्रत्यय असेल असे शब्द व्याकरणामध्ये काय आहे, तर असे शब्द व्याकरणामध्ये ॲडव्हर्ब्स आहे, क्रिया विशेषण आहेत. बरोबर आहे. आता थोडी जास्ती माहिती आपण बघूया की ॲडव्हर्ब नेमकं ओळखायचं कसं. आता हे झालं, जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला ॲडव्हर्ब्स म्हणतात, किंवा जो शब्द ॲडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती सांगतो त्याला ॲडव्हर्ब्स म्हणतात. जो शब्द वाक्यात इतर क्रिया विशेषणाबद्दल अधिकची माहिती सांगतो त्यालाही ॲडव्हर्ब्स म्हणतात. आणि एक गोष्ट इथे महत्वाची आहे की जर तुम्ही व्हेरने प्रश्न केला किंवा व्हेनने प्रश्न केला किंवा हाऊ असा प्रश्न केला, आणि हाऊच्या प्रश्नाचे काही उत्तर येईल, व्हेनच्या प्रश्नाचे जे काही उत्तर येईल, किंवा व्हेरच्या प्रश्नाचे जे काही उत्तर येईल, ते काय असतं, ते ॲडव्हर्ब्स असते. लक्षात ठेवा. तुम्ही जर का व्हेर, व्हेन, हाऊ ने प्रश्न करून जर का उत्तर तुम्हाला मिळत असेल, तर तो शब्द काय असतो, ॲडव्हर्ब्स असतो, विशेषण असतो. बघा एक्झाम्पल, ही रॅन फास्ट. हा एक्झाम्पल आहे, ही रॅन फास्ट. तो वेगात धावला. तो वेगात धावला. मग मी काय म्हटलं आहे, जर तुम्ही व्हेर, व्हेन, हाऊने प्रश्न करून जर का तुमचं उत्तर तुम्हाला मिळत असेल, तर असा भाग, वाक्यातला असा भाग काय असतो, ॲडव्हर्ब असतो. मग ही रॅन फास्ट, तो वेगात धावला, याला हाऊने प्रश्न करा बरं.
कसा धावला, आहे का नाही, ही रॅन फास्ट. कसा धावला असा जर का प्रश्न केला म्हणजे म्हणजे तुम्ही हाऊने जर का त्याला प्रश्न केला तर उत्तर काय मिळतं, फास्ट धावला, वेगाने धावला, आहे का नाही. हाऊ रॅन, उत्तर फास्ट असा शब्द मिळतो. म्हणून फास्ट हा शब्द काय झाला इथे, ऍडव्हर्ब झाला. कसा धावला, फास्ट. मग फास्ट शब्द काय आहे, ऍडव्हर्ब आहे. म्हणजे हाऊच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या वाक्यात मिळत आहे. ही रॅन फास्ट, हाऊ हाऊ ही रॅन किंवा हाऊ रॅन असं म्हणा, हाऊ रॅन. कसा धावला, फास्ट. म्हणजे तुम्हाला इथे उत्तर मिळतंय फास्ट. आणि म्हणून फास्ट हा शब्द काय आहे, ऍडव्हर्ब आहे. पुढे बघा, सगळे एक्झाम्पल बघा. माय टीव्ही सेट इज देअर, माय टीव्ही सेट इज देअर. मग सांगा, माय टीव्ही सेट इज देअर, माझा टीव्ही संच, दूरदर्शन संच तिथे आहे. वेर इज माय टीव्ही सेट, कुठं आहे, दूरदर्शन संच कुठे, देअर. वेरच्या प्रश्नाचं आन्सर काय मिळतं, देअर. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, देअर हा शब्द काय झाला, ऍडव्हर्ब झाला. बरोबर आहे. हाऊच्या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल, व्हेरच्या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल, व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडव्हर्ब सहजासहजी सापडतं. म्हणजेच काय, जे ऍडव्हर्ब आहे ते हाऊ किंवा व्हेन किंवा व्हेरच्या प्रश्नाचं उत्तर असतं, हे लक्षात ठेवा. माय टीव्ही सेट इज देअर, कुठे आहे माझं टीव्ही संच, तर देअर. मग देअर शब्द काय झाला, ऍडव्हर्ब झाला. नेक्स्ट सेंटेन्स बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ही मेट मी yesterday, ही मेट मी yesterday. व्हेन मेट, केव्हा भेटले, yesterday. आलं व्हेनच्या प्रश्न आन्सर आला शब्द. व्हेन मेट, केव्हा भेटले, yesterday. म्हणजे yesterday हा शब्द काय झाला इथे, ऍडव्हर्ब झाला. बरोबर आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऍडव्हर्ब आपल्याला अशा प्रकारे शोधता येत असतं. काही ट्रिक्स आपण वापरायचे असतात आणि ते लक्षात ठेवायचे असतात. परत सांगतो, ऍडव्हर्बची डेफिनेशन काय, वर्ड्स दॅट टेल अस मोर अबाउट वर्ड्स और ऍडजेक्टिव्ह और अदर ऍडव्हर्ब्स आर कॉल्ड ऍडव्हर्ब्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ द ऍडव्हर्ब्स. समजलं. पुढे मी मगच बोललो मी की असे शब्द की ज्या शब्दांना एलवाय प्रत्यय लावला असतो अशा शब्दांना सुद्धा ऍडव्हर्ब्स म्हटलं जात असतं. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा की ऍडव्हर्ब्सला एलवाय सुद्धा लावला असतो किंवा ऍडव्हर्ब्स हे व्हेर, व्हेन, हाऊच्या प्रश्नाचे आन्सर्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि अशा ट्रिकने तुम्हाला ऍडव्हर्ब शोधता येतात. मग बघा, काइंडली, KIND काइंडली, याला कोणता प्रत्यय आहे, याला एलवाय प्रत्यय आहे का नाही. आणि म्हणून हा शब्द काय झाला, ऍडव्हर्ब झाला. इझिली, एलवाय प्रत्यय आहे, हो, आणि म्हणून हा ऍडव्हर्ब झाला. ऑलवेज, ऑलवेज. आता इथे बघा, इथे एलवाय प्रत्यय आहे का, प्रत्यय आहे का एलवाय, नीट बघा. ऑलवेज, ऑफन, देअर, देन, नाऊ, हे शब्द, हे जे शब्द आहे हे शब्द सुद्धा ऍडव्हर्बची एक्झाम्पल्स आहेत, हे लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे एलवाय लावून तर आपल्याला ऍडव्हर्ब, एलवाय लावला असेल तर ऍडव्हर्ब शोधता येतं, बरोबर आहे. त्याचप्रमाणे बघा, काइंडली, इझिली ह्या शब्दाने एलवाय प्रत्यय आहे, हे ऍडव्हर्ब्स आहे. परंतु यांना एलवाय प्रत्यय नाही. ऑलवेज झाला, ऑफन झाला, देअर झाला, देन, नाऊ, यांना एलवाय प्रत्यय नाही. तर हे शब्द हाऊ, व्हेन, व्हेरचे उत्तर येतील. हाऊ, व्हेन, व्हेरचे हे उत्तर येतात वाक्यामध्ये जेव्हा वापरले आणि त्यावेळेस यांना हाऊ, व्हेन, व्हेरने प्रश्न केला तर हे शब्द उत्तर येतात. म्हणजे जनरली आपल्याला व्हेर, व्हेन, हाऊने प्रश्न करून जे उत्तर मिळतं त्या उत्तराला ऍडव्हर्ब्स म्हणतात. त्याचप्रमाणे ऍडव्हर्बला एलवाय सुद्धा प्रत्यय लावलेला असतो आणि एलवाय प्रत्यय लावले सुद्धा शब्द ऍडव्हर्ब असतात, हे आपल्याला समजतं, हे लक्षात ठेवा. पुढचा भाग आहे आपला शब्दाच्या 8 जाती. 5वी जात आपण शब्द बघितली ऍडव्हर्ब्स, क्रिया विशेषणे. शब्दाची 6 नंबर जात, शब्दाचा 6वा प्रकार कोणता, प्रीपोजिशन्स. म्हणजेच काय, प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यये, शब्दयोगी अव्यये, शब्दयोगी अव्यय.
दोन शब्द सांगड घालणारे शब्द, हे लक्षात ठेवा. शब्दयोगी अव्यय बघा. मग काय दिले, प्रीपोजिशन म्हणजे काय काय दिले आपल्याला करता येईल. तर प्रीपोजिशन आर द वर्ड्स that are used before a noun or pronoun to show the relationship of these words, noun or pronoun, to sorry एक मिनिट सॉरी बघा काय म्हटलं आहे. प्रीपोजिशन्स आर द वर्ड्स that are used before a noun or pronoun to show the relationship of these words, noun or pronoun, to some other parts of the sentences. काय व्याख्या आहे शब्दयोगी अव्ययांची. प्रीपोजिशन आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड बिफोर नाउन और प्रोनाउन, असे शब्द की जे नामाच्या आणि सर्वनामाच्या अगोदर येतात. असे शब्द की जे नामाच्या आणि सर्वनामाच्या अगोदर येतात. प्रीपोजिशन आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड बिफोर नाउन और प्रोनाउन टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स, असे शब्द की जे नामाच्या आणि सर्वनामाच्या अगोदर येत असतात. आणि हे शब्द काय करतात, तर हे शब्द वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा टू सम अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स, असे शब्द की असे शब्द की जे वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी त्या नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध दाखवणारे शब्द म्हणजेच काय, तर प्रीपोजिशन्स. परत सांगतो, प्रीपोजिशन्स आर द वर्ड्स दॅट आर यूज बिफोर नाउन और प्रोनाउन, नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर येणारा शब्द हा प्रीपोजिशन असतो. त्याचप्रमाणे टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स, नाउन और प्रोनाउन, टू सम अदर पार्ट ऑफ द सेंटेन्सेस, आणि हे नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात, प्रीपोजिशन असं म्हटलं जात असतं. तुम्हाला 10वीच्या लेवलला तुम्हाला व्याख्या कोण विचारणार नाही, तरी पण लक्षात ठेवा की अशा प्रकारे हे नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येत असतात. त्याचप्रमाणे जे काही नाम किंवा सर्वनाम आहे त्यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी काही संबंध आहे का ते दाखवण्याचं काम जे शब्द करतात त्या शब्दांना प्रीपोजिशन्स असं म्हटलं जात असतं, शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जात असतं. एक्झाम्पल बघा, कोणते कोणते एक्झाम्पल हे तुम्ही 5वी पासून बघत आलात. इन, ऑन, ॲट, टू, फ्रॉम, बाय, ऑफ, अंडर, विथ, नियर, आफ्टर, बिफोर, हे काय आहे, हे सगळे प्रीपोजिशनचे एक्झाम्पल्स आहेत. काय आहे, हे सगळे प्रीपोजिशनचे एक्झाम्पल आहेत, हे लक्षात ठेवा. कोणते कोणते, इन, ऑन, ॲट, टू, फ्रॉम, बाय, ऑफ, अंडर, विथ, नियर, आफ्टर, बिफोर. मग एवढेच का, नाही, अजून पुष्कळसे आहे, खूप आहे. परंतु एवढे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. बघा वाक्याचा वापर बघा. ही केम विथ मी, ही केम विथ मी, तो माझ्या सोबत आला. ही केम विथ मी. मग इथे कोणताही प्रीपोजिशन तर विथ आहे. नेक्स्ट सगळे बघा, द बुक इज ऑन द टेबल, द बुक इज ऑन द टेबल, ऑन काय आहे, प्रीपोजिशन. पुढे आय गो टू स्कूल बाय बस, बाय काय झाला, हा शब्द प्रीपोजिशन झाला, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण शब्दांच्या जाती बघत असताना आपण ऍडव्हर्ब्स बघितलं, प्रीपोजिशन बघितलं. आता आपण पुढे जाऊया.